नमस्कार मित्रांनो, PRC मराठीवरती तुमचं स्वागत आहे. तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका प्रश्नसंच 11 या व्हिडिओमध्ये आज आपण प्रश्नसंच 11 बघणार आहोत. मित्रांनो, आपण जी ही सिरीज सुरू केलेली आहे, तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका ही जी सिरीज सुरू केलेली आहे, ही सिरीज मित्रांनो MPSC TCS IBPS पॅटर्ननुसार सुरू केलेली आहे. म्हणजे MPSC TCS आणि IBPSने आतापर्यंत जेवढ्या पण परीक्षा घेतल्या, त्या परीक्षांमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत त्याचा आपण अभ्यास करून त्याचा आढावा घेऊन ही प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. म्हणजे येणारी जी पुढील तलाठी भरती आहे, त्या तलाठी भरतीला जास्तीत जास्त कशा प्रकारे या सराव प्रश्नपत्रिकेचा फायदा होईल या उद्देशाने आपण ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. तलाठी भरती तर असेलच मित्रांनो, पण येणाऱ्या ज्या इतर भरती आहेत, पोलीस भरती असेल, शिपाई भरती असेल, लिपिक भरती असेल, वनरक्षक भरती असेल, ग्रामसेवक असेल, चौकीदार असेल, या सगळ्या भरतींसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या PRC मराठीवरती हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर मित्रांनो, याच्या अगोदरचे सुद्धा मित्रांनो प्रश्नसंच 1 ते 10चे व्हिडिओ ते सुद्धा तुम्ही आपले PRC मराठीवरती टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन बघून घ्यायचे आहेत. या व्हिडिओमध्ये आज आपण पहिला प्रश्न बघूया. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो, म्हणजे कोणाला आहे? विधानसभेमध्ये जर एखादं विधायक मांडलं, सरकार पक्षाने जर एखादं विधेयक मांडलं, तर त्या विधेयकाला जर समान मतदान झालं, म्हणजे विरोधक आणि सरकार पक्ष याच्यामध्ये जर समान मतदान झालं, तर त्याच्यामध्ये निर्णय देण्याचा अधिकार कोणाला असतो आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विधानसभा अध्यक्ष. विधानसभेचे जे अध्यक्ष असतात त्यांना निर्णय देण्याचा अधिकार असतो. त्यांनी ज्या बाजूने निर्णय दिला त्या बाजूने ते विधायक पारित होते. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील जायकवाडी धरणाचे टोपण नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नाथसागर. त्यालाच नाथसागर जलाशय असे सुद्धा म्हणतात. पुढील प्रश्न, IAS तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार कधी स्वीकारला? जे कर्तव्यदक्ष IAS अधिकारी म्हणून ओळखले जातात, तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार कधी स्वीकारला? तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2, 25 मे 2026 रोजी त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि हा जो वरील प्रश्न आपण बघितला मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये येऊन गेलेला आहे आणि हा सुद्धा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे हे प्रश्न तुम्ही अतिमहत्त्वाचे आहेत, ते नोट करून ठेवायचे आहेत. म्हणजे या सिरीजमधले सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो. आतापर्यंत जेवढे पण प्रश्नसंच झाले, तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिकेची जी सिरीज आपण सुरू केलेली आहे, त्याच्यातील जेवढे पण प्रश्नसंच आहेत, म्हणजे जेवढे व्हिडिओ आहेत, 1 ते 10चे व्हिडिओ आहेत, 10पर्यंतचे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ आतापर्यंत ज्यांनी बघितले नसतील ते व्हिडिओ सर्वांनी बघून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. म्हणजे पुढील ज्या भरती आहेत त्या सगळ्याच भरतींसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे सर्व व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत. पुढील प्रश्न बघूया मित्रांनो. पुढील प्रश्न, सध्या महाराष्ट्र राज्यात महसूल मंत्री कोण आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत. पुढील प्रश्न, हा जो मित्रांनो लाल रंगामध्ये आपण प्रश्न घेतलेला आहे, हा प्रश्न आपण प्रश्नसंच 7चा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सुद्धा घेतलेला होता, पण त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं होतं. त्याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर लक्षद्वीप हे देण्यात आलेलं होतं, पण याचं योग्य उत्तर कर्नाटक आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये रिपीट केलेला आहे. जर तुम्ही प्रश्नसंच 7चा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये लक्षद्वीप हे उत्तर नसून ते उत्तर चुकीचं सांगण्यात आलं होतं. त्याचं योग्य उत्तर कर्नाटक हे आहे. लक्षात ठेवायचं आहे. भारतात नारळाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते, म्हणजे उत्पादन करणारे राज्य कोणते? तर लक्षात ठेवा, लक्षद्वीप नाही,
कर्नाटक हे राज्य आहे. लक्षात ठेवा. प्रश्न संच 7मध्ये हा प्रश्न होता, तो आपण रिपीट केलेला आहे. पुढील प्रश्न, भारताच्या मध्यभागी असलेले ठिकाण कोणते? म्हणजे भारताच्या सेंटरला असलेले सर्वात मध्यभागी असलेले ठिकाण कोणते? याच्यापैकी कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सीताबर्डी, नागपूर, महाराष्ट्र. सीताबर्डी, नागपूरमध्ये जे सीताबर्डी जे ठिकाण आहे ते ठिकाण भारताच्या मध्यभागी असलेले ठिकाण आहे. हा प्रश्न भरपूर परीक्षांमध्ये येऊन गेलेला आहे. भारताच्या मध्यभागी असलेले ठिकाण कोणते? किंवा किंवा उलटा प्रश्न विचारला जातो, सीताबर्डी हे भारताच्या कोणत्या ठिकाणी असलेले ठिकाण आहे? तर याचं उत्तर आहे सीताबर्डी हे मध्यस्थानी असलेले ठिकाण आहे. लक्षात ठेवा. मध्यभागी असलेले ठिकाण सीताबर्डी, नागपूर. पुढील प्रश्न, पेन या शब्दाचे लिंग ओळखा. तर लिंग ओळखा असा जर प्रश्न आला तर आपण लक्षात ठेवा कोणते प्रत्यय लावून बघायचे आहेत. एखादा शब्द दिला तर त्या शब्दाच्या अगोदर आपण तो, ते, ती हे प्रत्यय लागून बघायचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आता पेन या शब्दाचे लिंग ओळखा सांगितले, तर पेन हा जो शब्द आहे तर त्याच्या अगोदर तो लावून बघा, तो हा प्रत्यय लावून बघा. तो पेन, ते पेन, ती पेन. जर ती पेन म्हणजे ती स्त्रीलिंगी असा त्याचा अर्थ होतोय. तो पेन म्हणजे पुल्लिंगी आणि ते पेन म्हणजे नपुंसकलिंगी. तर याच्यामध्ये तुम्हाला योग्य पर्याय कोणता वाटतोय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नपुंसकलिंग. पेन या शब्दाचे लिंग नपुंसकलिंग हे आहे. आणि भाकरी या शब्दाचे लिंग ओळखा. याच्यामध्ये सुद्धा तो, ते, ती हे पर्याय लावून बघायचे आहेत. भाकरी या शब्दाचे पुढे ती भाकर, ती भाकरी, तो भाकरी, ते भाकरी. तो भाकरी तर येणार नाही, ते भाकरीसुद्धा येणार नाही. ती भाकरी, याचं उत्तर ती भाकरी येईल. म्हणजे ती म्हणजे स्त्रीलिंगी असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे भाकरी या शब्दाचे लिंग स्त्रीलिंगी हे आहे. पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे लिंग ओळखायचा प्रश्न आला तर तो, ते, ती हे प्रत्यय लावून बघायचे आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? कोणत्या जिल्ह्यात चामड्याचा उद्योग बनविण्याचा मोठ्या प्रमाणावर उद्योग चालतोय चामड्याच्या वस्तू बनविण्याचा? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर या जिल्ह्यात. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, कावेरी नदीचे उगम कुठे झाले आहे? नाशिक, खांडवा, गढवाल, कूर्ग याच्यापैकी कोणत्या राज्यात झालेलं आहे? तर लक्षात ठेवा कर्नाटक या राज्यामध्ये कूर्ग या ठिकाणी कावेरी नदीचे उगम झाले आहे. कूर्ग, कोडुगू, कर्नाटक येथे. लक्षात ठेवा. हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे. याच्यामध्ये 2-3 वेळेस हा प्रश्न उलट्या पद्धतीने विचारलेला आहे. कूर्ग या ठिकाणी कोणत्या नदीचे उगम झाले आहे? त्या पर्यायामध्ये नदींची नावे दिलेली असतात. म्हणजे नदींची नावे दिलेली होती. कावेरी, तापी, गोदावरी, नर्मदा अशा नद्यांची नावे दिलेली होती. पण कूर्ग या ठिकाणी कावेरी नदीचे उगम स्थान झालेले होते. म्हणजे 3 पर्याय चुकीचे दिलेले होते आणि एक कावेरी पर्याय हा योग्य पर्याय होता. म्हणजे उलटे सुलटे प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे प्रश्न तुम्ही नोट करून ठेवायचे आहेत. म्हणजे कोणत्या पण प्रकारे प्रश्न विचारला तरी त्याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगता येईल. पुढील प्रश्न, किशनगंगा प्रकल्प काश्मीरमधील कोणत्या जिल्ह्यात बांधला आहे? तर काश्मीरमधील हे जे जिल्हे आहेत याच्यापैकी कोणत्या जिल्ह्यात किशनगंगा प्रकल्प बांधला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बंदीपोरा या जिल्ह्यामध्ये किशनगंगा प्रकल्प बांधला आहे. पुढील प्रश्न, केलेले उपकार न जपणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृतघ्न म्हणजे केलेले उपकार न जपणारा. आणि हा जो पर्याय क्रमांक 1चा जो शब्द आहे पर्याय क्रमांक 1चा हा केलेले उपकार जपणारा याच्यासाठी लागू पडतोय. आणि केलेले उपकार न जपणारा त्याच्यासाठी कृतघ्न हा शब्द वापरला जातो. आणि केलेले उपकार जपणारा याच्यासाठी कृतज्ञ हा शब्द वापरला जातो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, भारतातील पहिला सिने कॅमेरा कोणी तयार केला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
आनंदराव पेंटर यांनी भारतातील पहिला सिने कॅमेरा तयार केला आहे. सिने कॅमेरा म्हणजे सिनेमांसाठी, चित्रपटांसाठी वापरला जातो आणि मोठमोठ्या जाहिराती छापण्यासाठी त्या कॅमेऱ्याचा वापर केला जातो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, एक गाव एक पाणवठा हा ग्रंथ कोणी लिहिला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर बाबा आढाव यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. पुढील प्रश्न, भारतातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी महाराष्ट्राचा सुमारे किती टक्के हिस्सा आहे? म्हणजे भारताचा जो भौगोलिक क्षेत्र आहे, एकूण क्षेत्रापैकी महाराष्ट्राचा किती टक्के हिस्सा आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 9.36% इतका हिस्सा महाराष्ट्राचा आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दाचा योग्य जोड्या लावा. इथे शब्द दिलेले आहेत आणि इथे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. हे शब्द आणि त्यांचे विरुद्ध शब्द आहेत, यांच्या जोड्या लावायच्या आहेत. आगंतुक, उद्योगी, अधोगती, कठोर यांना ह्या जोड्या लावायच्या आहेत. हे जे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत यांना जोड्या लावायच्या आहेत. तर यांच्यात कशा प्रकारे जोड्या येतील? आगंतुक या शब्दाला आमंत्रित हा शब्द विरुद्ध आहे आणि उद्योगी या शब्दाला आळशी हा शब्द विरुद्ध आहे आणि अधोगती या शब्दाला प्रगती हा शब्द विरुद्ध आहे आणि कठोर या शब्दाला मृदू हा शब्द उद्योग आहे. म्हणजे अशा प्रकारे जोड्या लावायच्या आहेत. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. याचं उत्तर येईल. पुढील प्रश्न, देव या शब्दाला समान नसलेला शब्द ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सूर, ईश्वर, निर्मिक हे जे शब्द आहेत हे देव या शब्दाला समानार्थी शब्द आहेत आणि देवालय हा जो शब्द आहे हा विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणजे विरुद्धार्थी शब्द नाही, हा जो शब्द आहे हा अचूक शब्द आहे. कारण देवालय हा शब्द मंदिर, देऊळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढील प्रश्न, उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणती निकषे योग्य आहेत? म्हणजे एखाद्या न्यायाधीशाची उच्च न्यायालयात नेमणूक करायची असेल तर ही जी विधानं दिलेली आहेत, ही विधानं कोणती विधानं योग्य आहेत? तर ती विधानं बघा. ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्षे न्यायिक पदावर असली पाहिजे. दुसरं विधान, त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्षे वकिली केलेली असली पाहिजे. तिसरं विधान आहे, राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, अ आणि ब. म्हणजे ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्षे न्यायिक पदावर असली पाहिजे. आणि दुसरा जो विधान आहे अ आणि ब विधान आहे, त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्षे वकिली केलेली असली पाहिजे. ही दोन्ही विधानं ज्या व्यक्तीकडे असतील, ही विधानं ज्या व्यक्तीला उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक करायची आहेत त्या व्यक्तीसाठी ही विधानं लागू पडतात. म्हणजे त्या व्यक्तीकडे 10 वर्षे न्यायिक पदावर ती व्यक्ती प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्षे न्यायिक पदावर असली पाहिजे आणि त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्षे वकिली केलेली असली पाहिजे. अशा प्रकारे अ आणि ब ही विधाने योग्य आहेत. पुढील प्रश्न, 6 जुलै 1944 रोजी कोणत्या व्यक्तीने गांधीजींना राष्ट्रपिता पदवी दिली? लक्षात ठेवा, कोणत्या व्यक्तीने? तर पर्याय क्रमांक 1, नेताजी सुभाषचंद्र बोस. हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी दिली होती. आणि एक वेळेस हा प्रश्न उलट्या पद्धतीने विचारलेला होता. राष्ट्रपिता ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या साली, महात्मा गांधी यांना कोणत्या साली दिली होती, कोणत्या दिवशी दिली होती, अशा प्रकारे प्रश्न आला होता. तर कोणत्या दिवशी दिली होती? तर लक्षात ठेवा 6 जुलै 1944 रोजी दिलेली आहे. लक्षात ठेवा. अशा प्रकारे सुद्धा उलटे सुलटे प्रश्न विचारले जातात. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संत गाडगे महाराज.
पुढील प्रश्न, खालीलपैकी सरकारच्या सार्वजनिक सेवा ओळखा. ह्या ज्या सेवा दिलेल्या आहेत ह्या सरकारच्या सार्वजनिक सेवा आहेत की नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे शिक्षण ही सार्वजनिक सेवा आहे. कायदा व सुव्यवस्था ही सुद्धा सार्वजनिक सेवा आहे. नागरी संरक्षण ही सुद्धा सरकारची सार्वजनिक सेवा आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न, सध्या केंद्रीय सांख्यिकी संघटना भारतातील कोणत्या क्षेत्रातील राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन पद्धतीचा वापर करते? शेती, पशुपालन, मच्छीमारी, खाण उद्योग. म्हणजे याच्यापैकी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व उद्योग. म्हणजे शेती, पशुपालन आणि मच्छीमारी व खाण उद्योग या उद्योगांसाठी केंद्रीय सांख्यिकी संघटना भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन पद्धतीचा वापर करते. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, सार्क या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे काठमांडू नेपाळ येथे सार्क या संघटनेचे मुख्यालय आहे. आणि ढाका बांगलादेश येथे या संघटनेची स्थापना झाली होती. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, पेशींचा शोध टिंबटिंब यांनी लावला. म्हणजे शेलचा शोध कोणी लावला, पेशींचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रॉबर्ट हुक यांनी लावला आहे. पुढील प्रश्न, भारतातील पहिला साबण कारखाना मीरत येथे कोणत्या साली सुरू झाला? भारतातील पहिला साबण कारखाना मीरत येथे कोणत्या साली सुरू झाला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1879 साली साबण कारखाना सुरू झाला आहे. लक्षात ठेवा. 1879 साली. आणि कुठे सुरू झाला? तर भारतातील मीरत येथे. लक्षात ठेवा. उलट्या सुलट्या पद्धतीने प्रश्न विचारले तरी सुद्धा तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? सायट्रिक ॲसिड असते की टार्टारिक ॲसिड असते की दोन्ही ॲसिड असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सायट्रिक ॲसिड असते. लक्षात ठेवा. आणि टार्टारिक ॲसिड जे असते त्या चिंचेच्या रसात असते. लक्षात ठेवा. चिंचेच्या रसात. पुढील प्रश्न, आपण संगणकात जी माहिती साठवतो ती कोठे जतन होते? म्हणजे ती कोठे सेव्ह होते? तर याचं उत्तर आहे कोणत्या डिस्कमध्ये सेव्ह होते? कॉम्पॅक्ट डिस्क, हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, वरील सर्व. तर याच्यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हार्ड डिस्कमध्ये ती माहिती सेव्ह होते. आपण जी कॉम्प्युटरवरती माहिती तयार करतोय, संगणकावरती जी माहिती साठवतो ती हार्ड डिस्कमध्ये सेव्ह होते. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, इंटरनेटद्वारे जगातील पहिला संदेश कधी पाठवला गेला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 29 ऑक्टोबर 1986 साली भारतातील इंटरनेटवरील पहिला संदेश पाठवला होता. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, ताकामध्ये कोणते जीवाणू असतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॅक्टोबॅसिलाई हे जीवाणू ताकामध्ये असतात. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, शासकीय अर्थसंकल्पास टिंब या नावाने देखील ओळखले जाते. शासकीय अर्थसंकल्पास टिंब या नावाने देखील ओळखले जाते. म्हणजे कोणत्या नावाने सुद्धा ओळखतात? शासकीय दरपत्रक, शासकीय कामकाज हिशोब, सरकारी तिजोरीचा हिशोब, शासकीय अंदाजपत्रक यापैकी कोणत्या नावाने ओळखले जाते शासकीय अर्थसंकल्पास? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शासकीय अंदाजपत्रक. म्हणजे शासकीय अर्थसंकल्पाला शासकीय अंदाजपत्रक असे सुद्धा म्हणतात. या नावाने देखील ओळखले जाते. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, भारतात विज्ञान भवन कोठे आहे? हिमाचल प्रदेश, दिल्ली, झारखंड, केरळ यापैकी कोठे आहे विज्ञान भवन भारतामध्ये? तर लक्षात ठेवा. दिल्ली येथे भारतात विज्ञान भवन आहे. लक्षात ठेवा. अशा प्रकारे हे महत्त्वाचे 30 प्रश्न आपण या तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नसंच 11 मध्ये बघितलेले आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल
तर याचा अगोदरचे सुद्धा प्रश्नसंच 1 ते 10चे व्हिडिओ आपल्या PRC मराठीवरती आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन बघून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि जर तुम्ही आपल्या PRC मराठीवरती नवीन असाल तर आपल्या PRC मराठीला आताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे. कारण मित्रांनो, आपल्या PRC मराठीवरती सरकारी भरतीविषयी महत्त्वाचे प्रश्न आणि एखादी जाहिरात झाली तर एखादी जाहिरात प्रसिद्ध झाली तर ते जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण आपल्या PRC मराठीवरती वेळोवेळी देत असतो. म्हणजे सरकारी भरतीविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या PRC मराठीवरती देत असतो. त्याच्यामुळे PRC मराठीला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे. आणि याच्यानंतरसुद्धा प्रश्नसंच 12चा व्हिडिओ येईल. प्रश्नसंच 12चा व्हिडिओ येईल, तो सुद्धा तुम्ही बघून घ्यायचा आहे. धन्यवाद.